ठीक है। इनको भी लाना दिया तुमने? हाँ लगाओ, लोगों को भी लगाओ। मेरी बहन ने टाइम निकाल के मछली छोड़ी। सब जाति समभाव इस विचार से हल्दी कुमकुम का प्रोग्राम स्पेशली समापाजी ने हम सबके लिए यहाँ पे रखा, उसके लिए मैं उनकी बहुत बहुत आभार मानती हूँ। हमारी डॉक्टर साहिबा आज यहाँ पे डॉक्टर सदफ जरीन, हाँ सदफ जरीन मैम हमको सबको यहाँ पे अपने गायनेकोलॉजी यानी अपने गर्भ के बारे में जो समस्या रहती है उसके बारे में हमें आज यहाँ पे बताने हैं। उनके भी मैं बहुत बहुत आभार मानती हूँ। हमारे प्रीति ताई है यहाँ पे, चलिए ना आप हम मैडम का स्वागत करते हैं। क्षमाबाजी ने आप सबको बुलाया, आप सबको पता है अभी ये सीजन हल्दी कुमकुम का सीजन रहता है, बरोबर. आपण हळदी कुंकू सगळे ह्या महिन्यामध्ये करत असतो संक्रांतीमध्ये. आता 4 तारखेला रथसप्तमी आहे आणि आपलं संक्रांत संपणार आहे. पण हा संक्रांतीचा कार्यक्रम यानी ये जो संक्रांत रहती है ये मोस्टली ऐसा कहना रहता है कि जो सुहागन रहती है वही ये कर सकती है, जो विधवा महिला रहती है उन्हें ये नहीं करते हैं. ऐसा पहले से चलता आ रहा है, ये पुराना रिवाज है. लेकिन इससे वजह से क्या हुआ, हमारी जो महिलाएं हैं जो विधवा है वो अलग पड़ गई कि उनको भगवान ने बोला है क्या कि संक्रांत का तुम मत करो, ऐसा कहीं लिखा है क्या? नहीं लिखा है. ये हम लोगों ने लिखा है, ये हम लोगों ने बनाया है, ये रिवाज हम लोगों ने बनाया है. ये रिवाज हम लोगों ने बनाया है तो इसे खत्म भी कौन करेंगे? हम लोग करेंगे, बराबर है. अभी इधर जितने महिलाएं बैठे हैं इनको सबको ये चीज मान्य आहे का? तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे? प्रवाहात प्रत्येक महिला पाहिजे. मग ते संक्रांत असो नाही तर कुठली गोष्ट असो, पण सगळ्या महिला एकत्र पाहिजे. आपण मी सांगते एक 10-15 साल पहले की बात है जब मैं मेरी शादी नहीं हुई थी, लेकिन मेरी मम्मी ये लोग जब सब थे सगळ्या मैत्रिणी एकत्र यायच्या हळदी कुंकवाला. पण ना दुर्दैवाने एका मैत्रिणीचे मिस्टर वारले. तर इतक्या वर्षांपासून ज्या मैत्रिणीसोबत आपण हळदी कुंकू करायचो, तिला घेऊन यायचो आणि अचानकच आता पुढच्या वर्षीपासून तिला बोलवायचं नाही. मग ही गोष्ट त्यांना पण त्यावेळेला फार खटकली. ही खोटं नाही सांगत, ही सत्य गोष्ट आहे. त्यावेळेला ही त्यांना गोष्ट फार खटकली. पण त्या सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं की नाही, आपण आपल्या मैत्रिणीला एकटा पाडायचं नाही, कारण की आज ही वेळ तिच्यावर आली, ही वेळ उद्या आपल्यावर पण येऊ शकते, बरोबर आहे. ती त्या गोष्टीमध्ये ती एकटी नाही. तर त्यांनी तेव्हाही ठरवलं की नाही, आपण त्या मैत्रिणीला सोबत आणायचं. त्यांनी हळदी कुंकू दिलं, तिला हळदी कुंकू लावलं आणि तिला संक्रांतीच्या त्या हळदी कुंकूच्या समारंभामध्ये तिला त्याच्यामध्ये घेतलं. हे तेव्हाच्या 15-20 वर्ष जुनी गोष्ट आहे ती. तर मला तुम्ही सांगा, आज रुपालीताईंनी सुद्धा हाच विचार मनात, आमच्या प्रदेशाध्यक्ष आहे, महिला आयोगाच्या अध्यक्ष, जो महिला आयोग की महाराष्ट्र के अध्यक्ष है, हमारे राष्ट्रवादी के महिला प्रदेश अध्यक्ष रूपालीताई साकरकर, उनको भी ये सोच कहीं पे बहुत अच्छी लगी कि ती शब्द जो है वो मराठी में बोलते हैं, जैसे हिंदी में हम बोलते हैं ना, महिला को संबोधित करने वाला वर्ड है तीचा सम्मान. ती म्हणजे कोण? विधवा महिला.
तर विधवा तिचा सन्मान, आज हे हळदी कुंकू देऊन आपण तिचा सन्मान करायचा आहे आणि आपल्याला तिला आपल्या सोबत घेऊन ह्या प्रवाहामध्ये तिचा आपल्याला सामील करून घ्यायचा आहे. म्हणून हा कार्यक्रम रुपालीताईंनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवायला लावलेला आहे. मला माहिती इथं बसलेली म्हणजे मी तुम्हाला सांगते, महिलेला मागं ओढणारे हे कधीच पुरुष नसतात. किसी भी महिला को पीछे खींचने वाला कभी पुरुष नहीं रहता है, वो कभी भी स्त्री रहती है. ये हम सब लोग मान करेंगे. लेकिन हमें वो क्या रहता है ना, हम उसको गलत भी नहीं बोल सकते हैं, क्योंकि ये क्या रहता है, हमें बचपन से जो चीजें सिखाई जाती है, जो हम चीजें देखते आते हैं, वही चीजें हम आगे करने की सोचते हैं. हम जो म्हणजे जे म्हणतात की नाही करायचा हा कार्यक्रम, विधवा बायकांना नाही हे लावायचं हळदी, आपण त्या बायकांना वाईट नाही म्हणायला पाहिजे. का नाही म्हणायला पाहिजे? कारण की त्यांनी लहानपणापासून किंवा त्यांच्या समोर त्या घडत आलेल्या गोष्टी म्हणून ते करतात. पण आपण ह्या विचारांमध्ये बदल आणायचा आहे. तिला वाईट म्हणून आपल्याला जगायचं नाहीये, पण आपल्याला आपल्या विचारांमध्ये बदल घडवायचा आहे, जेणेकरून येणारी पिढी जी आहे आपली त्यांना ह्या गोष्टी फेस करता कामा नये. आपण जर बघितलं, आपले जे महामानव आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, आपल्या त्यागमाता रमाई झाल्या, सावित्रीबाई फुले झाल्या, ज्यांनी महिलांसाठी शिक्षण खुलं करून दिलं. नाही तर आज माझ्यासारख्या डॉक्टर मॅडम सारख्या महिलांना शिक्षण घेणं शक्य होतं का? नाही. पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी तो विचार त्या काळी मनात आणला की जर आपण आपल्या बायकोला शिक्षण दिलं तर आपली येणारी पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या महिलांसाठी मोकळ्या होतील आणि महिला ही सक्षम बनेल, शिकून सक्षम बनेल. महिला अशी खूप सक्षम असते, पण शिकून तिला सक्षम बनवायचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेला केलं आणि आपल्या सावित्रीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना त्यावेळेला शिक्षण दिलं. समाजाने काय त्यांचा त्या सत्कार केला का? नाही. समाजाने त्याचा विरोध केला, त्यांच्यावरती चिखल फेकलं, त्यांना दगड मारली, पण ते थांबलेत का? नाही. त्यांनी महिलांसाठी शिक्षण खुलं करूनच दिलं. आज पण आपल्याला हे कार्यक्रम घेताना किंवा आपण एखाद्या विधवेला हळदी कुंकू लावताना आपल्याला 4 जणी बोटं टोचतील बरं का, हे करू नको, हे करू नको, पण आपण थांबायचंय का? आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची आठवण करायची आहे की त्यांना सुद्धा त्यावेळेला त्रास झाला. आपण सुद्धा मागे हालायचं नाही. आपण म्हणायचं माझी लहान मुलगी, माझा मुलगा हे सगळं बघणार आहे आणि त्याच्या मनात मला हा चांगला विचार रुतवायचा आहे बालपणापासून, जेणेकरून येणारी आपली जी पुढची पिढी असेल ती अतिशय आध्यात्मिक असणार. अध्यात्म सोडा हे कधी कोणी म्हटलं नाही, पण अंधश्रद्धा बाळगू नका, हे त्याच्यातला मेन मुद्दा आहे. अंधश्रद्धा आणि अध्यात्म ह्याच्यामध्ये फार फार डिस्टन्स असतो. ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्या कधी एकत्र येऊ शकत नाही. पण आपण अध्यात्म निवडायचंय की अंधश्रद्धा निवडायची, हा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. आणि हाच विचार मनात बाळगून आदरणीय रुपालीताईंनी या कार्यक्रमासाठी म्हणजे जवळपास मला वाटतं हा 3रा ते 4था वर्ष असेल की म्हणून महिलेची साथ द्यायची आहे आणि महिलेच्या पाठी पोहोचवायचा, एवढाच कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि मला माहिती आहे इथे बसणारी प्रत्येक स्त्री हा विचार मनात बाळगून आणि तुम्ही एक पाऊल पुढे टाका आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या निर्णयामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. जरी तुम्हाला बाहेर जग त्रास देईल पण तुमच्या पाठीशी कोणीतरी आहे हा विचार. ये इधर देखो, चलो आमिर एक फोटो काढा. अरे पहले नाम लेने को लगा, फिर गुलाब के फूला दो, ये लाइन से लोग खा जाए. वो मेरे को बाया बोलो, कोई से बाया आजकल से बोलो. सदफ मैडम, मैं हूँ डॉक्टर सदफ जरीन, गायनेकोलॉजिस्ट हूँ मैं. मेरा है नासिर हॉस्पिटल रविंद्र नगर में. मैं शमाबाजी का शुक्रिया अदा करती हूँ कि उन्होंने आज मुझे यहाँ पे इनवाइट किया इस प्रोग्राम के लिए. और आजकल के जो प्रॉब्लम्स है वो मैं थोड़ा सा आपको यहाँ पे, जैसा मुझे सब उम्र के लोग दिख रहे हैं, छोटे बच्चों से लेके
बड़े लोगों तक। तो मैं एक स्टेप बाय स्टेप आपको समझाऊंगी कि जैसे छोटे बच्चों में आजकल जो प्रॉब्लम्स आ रहे हैं, जैसे पीरियड लेट हो जाना या टाइम पे नहीं आ रहे हैं बच्चियां, कभी कोई बच्चियां बहुत जल्दी बड़ी हो जा रही है, किसी को बहुत टाइम लग जा रहा है 15-16 साल की उम्र। तो आजकल ना ये जो पहले जो वेट बढ़ता नहीं था, पहले आप लोगों ने देखा होगा सब लोग बहुत दुबले रहते थे। अब आज ना मोटापा बहुत कॉमन चीज हो गई है जो हर एज के लोगों में दिख रही है, और उससे मैक्सिमम बीमारियां शुरू हो रही है। जैसे यंग लड़कियों से लेके इस बार ना पीरियड्स का बहुत प्रॉब्लम रह रहा है, इरेगुलर रहते। तो आप लोग जो भी डेली एक्टिविटी करते होंगे उसके अलावा एक 30 मिनट अपने लिए निकालिए, वॉकिंग हो, थोड़ी घर में आजकल मोबाइल सबके पास है, सीरियलों के अलावा थोड़ी एक्सरसाइज देखा करो, उसमें से थोड़ा व्यायाम किया करो, ठीक है। और बाकी जो प्रॉब्लम्स है, जैसे जब पीरियड्स बंद हो जाते हैं तो एक औरत के हॉर्मोन्स की साइकिल में ना चिड़चिड़ापन बहुत रहता है। और जैसे पहले वाले ताई ने बोला, एक औरत को दूसरी औरत ही गिराती या संभालती है। तो ये अपने आसपास में आप समझना चाहिए अपने कि ये उसका पीरियड का कोई एक टाइम होगा जिसमें इसको थोड़ा सा गुस्सा है या चिड़चिड़ापन है। तो एक दूसरी अपनी फ्रेंड का काम है कि उसको संभाल ले, कि वो चीज को थोड़ा सा संभल के समझ के लेके चले, ठीक है। और बाकी फिर दूसरे कुछ प्रॉब्लम्स हो तो उसको छुपाए ना। अब ये जमाना ना छोटी से छोटी प्रॉब्लम को भी छुपाने का नहीं है। आप डॉक्टर के पास जाए, आपकी जो भी प्रॉब्लम्स हो उसको आप क्यों होती है ये कोई भी चीज ना नॉर्मल से एबनॉर्मल हो रही है तो ऐसे नहीं होती, कुछ वजह रहती है तो ही होती है। तो आपका काम है कि आप उसको क्यों हो रही है मेरे साथ ये चीज, ऐसे तो पहले नहीं होता था या ऐसे पहले के लोगों के साथ नहीं होता था, अब हमारे साथ ही क्यों हो रहा है, वो चीजों को आप डॉक्टर के पास जाके देखें कि ऐसा मेरे साथ क्यों हो रहा है करके, ठीक है। और बस कुछ शुक्रिया मॅडम, आपने आज ज्या महिन्याचे पिरियड जाणार आहे त्याला मेन्स्ट्रुएशन म्हणतात, आणि त्या काळामध्ये त्या बाईचे हॉर्मोन चेंज होत असताना तिला चिडचिडपणा होता। तर ते तुम्ही ज्या सुना आहेत किंवा सासवा आहेत अशा परिस्थितीमध्ये सासू जर आपली चिडचिड करत आहे तर समजून घ्यायचं, तिला ऐका घ्यायचं, नंतर ते शांत झाल्यानंतर व्यवस्थित। अतिशय सुंदर माहिती डॉक्टर मॅडमने दिली आहे, त्यांचं आपल्या सगळ्यांना उनको जाने का बरेच जण म्हणत होते की आता पैसे मिळणार नाही तुम्हाला, असं होईल तुम्हाला कसं होईल, पण तसं नाही। आपल्या पक्षामध्ये रुपालीताई ज्या आहेत त्या प्रदेश अध्यक्ष आहेत, त्या महिलांचा सन्मान करायसाठी कार्यक्रम करतात असतात आणि ते पक्षासाठी एक खंबीर नेतृत्व आहे, आणि आम्ही त्यांच्यामुळे त्यांचं नेतृत्व तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, कारण त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो। तर तुम्ही तुमचा जो सन्मान झालाय, तुम्ही दादांसाठी पण थँक्यू म्हणू शकता, ताईंसाठी सन्मान तिचा जो कार्यक्रम घेतलाय आज, जितक्या महिला असतील त्यांचा आपण सन्मान करूया, पुरोगामीचा सन्मान म्हणूया। त्यानंतर विधवा न म्हणता पुरोगामी म्हणून तुम्ही उद्देशा हे सांगता, हा विषय तुम्हाला म्हणजे हा शब्द माहीत नसेल पण हा शब्द मी तुमच्यापर्यंत पोहोचवला। त्यानंतर तुम्हाला कुठेही महिला पुरोगामी मला भेटली होती, पुरोगामी मला दिसली होती, पुरोगामीला मी बोलवणार, भले तिने कपड्याला हळदी कुंकू नका लावू पण तिच्या हाताला हळदी कुंकू लावा आणि त्याचा सन्मान करा। हेच की राष्ट्रवादीकडून तुम्हाला जे काही कार्यक्रम घेतले त्यांना तुम्ही असेच प्रतिसाद द्या आणि त्यांचा उत्साह वाढवा। आमच्या प्रदेश कार्यकारिणीवर असलेला प्रतिभा वैद्य त्यानंतर तुम्हाला काही उद्देशून बोलती, तुम्हाला उशीर होतोय माहिती पण एक दिवस तुमच्यासाठी झाला, एवढंच सांगते। प्रतिभा देखील काही नवीन नाही आहे, आपण 15 वर्षापासून सलग येत असते। सर्व इथे उपस्थित महिलांना माझा नमस्कार, जय भीम, आदाब। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी शहर कार्याध्यक्ष असताना बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत, त्या महिला आपल्या सगळ्या आपल्याच आहेत आणि गंभीर पाठिंबा शमा पाटीलच्या मागे आहे। अजितदादांच्या विचारधारेवर अशा पद्धतीने घेऊन जाणारा हा पक्ष आहे। आता इलेक्शनच्या पहिले तुम्हाला त्यांच्या खात्यावर नागांना दिलं जाते, मला आपल्या त्याचे विश्लेषण केलं ते परत सांगणार नाही, आणि त्याचा फायदा इथे असलेल्या प्रत्येक महिलेला झालेला आहे। 1500 रुपये म्हणजे छोटी रक्कम नाही, बऱ्याच विरोधकांनी त्याच्या विरोधात जाऊन तुम्हाला काय भडकवण्याचे काम केले,
पण आपण सगळ्यांनी इलेक्शनच्या माध्यमातून विधानसभेच्या आंदोलन जो शिक्षण केला आहे म्हण होते की मुसलमान हे फक्त आपल्याच लोकांना करतात. या माझ्या बहिणींनी सुद्धा दादाच्या मागे गंभीरपणे उभे राहून मतदान केलेलं आहे आणि या मतदानाच्या मार्फत अखंड याच्यामध्ये विधानसभेला आपली सत्ता बसलेली आहे. विरोधात बसण्यासाठी पण त्यांना गाडा वाचलेला आहे. आपल्या अजितदादांनी जे तुमच्यासाठी केलं आहे, शब्द दिला आहे की मी माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद नाही करणार, यासाठी त्यांनी बाकीच्या योजना संपूर्ण निष्ठा करण्याचे प्रयत्न केले आहेत. पण तुमचे पैसे बंद होणार नाही हे आज त्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सांगते. आज हा कार्यक्रम आपले शहराध्यक्ष भाजपचे कार्यक्रम केला आहे. या कार्यक्रमाचा विशेष पण आपण जेव्हा आपला नवरा सोबत असतो तेव्हा प्रत्येकाला कोणी म्हणतात की त्याची अर्धांगिनी म्हणजे त्या व्यक्तीचं अर्ध अंग आहे, ते दोघांची जोडी मिळून अर्धांगिनी होत असते. आणि अर्धांगिनी ही पूर्ण समप्रमाणे नवरा आणि दोघांच्या हाताने आपला संसार चालत असतो. अशा काळामध्ये एखादी वेळा नवऱ्याचा काही कारणास्तव जर आपल्या आयुष्यातनं निघून गेला तर सगळ्या समाजाचा काय आपल्या घरातलं सुद्धा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जात असतो. तो असा दृष्टिकोन वगैरे नवरा नाही. नवरा असताना डोक्याला कुंकू असताना गळ्यात मंगळसूत्र असताना तिला जो सन्मान दिला जातो. घरातले नवरे पण समाजातही लोक तिला आणि ती विधवा आहे. मग तिला हळदी कुंकवात किंवा लग्न समारंभात सगळ्या कार्यक्रमात तिला समाविष्ट करून घेत नाही. नवरा तिचा तिने त्याच्यासाठी केलेला नाही. हा तो गेल्यानंतर तिच्यावर का असं परिस्थिती असतात. इव्हन नवरा गेल्यानंतर त्या घराचा सांभाळ, आपल्या लेकरांचा सांभाळ, आपल्या पत्रांची चालवण्यासाठी कमवायचं तो सगळं काही महिला करत असतो. मग तो नवरा गेल्यानंतर ती अर्धांगिनी नाही, तिला म्हणतात कुर्बांगिनी. म्हणजे जेव्हा ती नवरा होता तर दोन मिळून ती अर्धांगिनी होती, पण आज नवरा गेल्यानंतर ती पूर्णांगिनी झाली. म्हणजे अर्धांगिनी ही पूर्णांगिनी हे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या संसाराच्या गाड्यामध्ये जेव्हा ती आपल्या लेकरांचा सांभाळ करतो, त्यांचं शिक्षण, त्यांचं पालन पोषण, घरात पैसे कसे येतील यावरती काम करत असते. अशा काळामध्ये तिला आपण कुर्बांगिनी हा आदरणीय महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आणि तसंच आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या सातत्याने अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तांडे वस्त्या इथे जाऊन महिलांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांनी हे सांगितलं आहे की ज्या ज्या महिला अर्धांगिनी होत्या आणि नवरा गेल्यानंतर तिला विधवा हे नाव दिलं आहे, ते कुठेतरी आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही गेल्या 2 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये मिटवून टाकलेलं आहे. आज नंतर मी आपल्या भाषणात सांगते की कुठल्याही महिला विधवा झाल्यानंतर तिला विधवा हा शब्द वापरायचा नाही. हा त्यांचा लेखी तिचे करार झालेला आहे. विधानसभेत त्याला मान्यता दिलेली आलेली आहे. त्याची मी स्वतः साक्षीदार आहे विधानसभेची. माझ्यासमोर महिलांना अर्धांगिनी न म्हणता विधवा न म्हणता तिला कुर्बांगिनीच म्हणायचं, कारण ती सगळ्या संसाराचा गाडा चालवत असते. आणि याच्या माध्यमातून हळदी कुंकाला, लग्न समारंभात त्या पूर्णांगींना बोलवून तिला हळदी कुंकू लावून तिला सन्मान दिला पाहिजे, ना की तिला समाजामधलं वेगळं करण्याचं पाहिजे. त्याच्या अंतर्गत हळदी कुंकाचा हा कार्यक्रम आज अर्धांगिनी म्हणणाऱ्या पूर्वांगिनी महिलांसाठी आहे. आणि हा सन्मान आमच्या आदरणीय रुपालीताईंनी दिलेला आहे. सातत्याने आमचे शहर अध्यक्ष प्रत्येक वार्डामध्ये हा कार्यक्रम घेत आहे. तिथे माझ्या बऱ्याच माता बहिणी ह्या विधवा आहेत, त्या पूर्वांगिनी झालेल्या आहेत. या माध्यमाने आज त्यांना हळदी कुंकू लावून वाढायचं काम केलेलं आहे. आणि बरंचसं काही सांगण्यासारखं आहे. आजच्या पेपरला घरी जाऊन लोकमतमध्ये वाचा. केंद्रामधनं SC/ST या महिलांसाठी 2 करोडची तरतूद केलेली आहे. गृह उद्योगासाठी काही महिलांना भरभरून, आणि माझ्या या वार्डामध्ये मागासवर्गीय म्हणा, SC म्हणा किंवा मुस्लिम म्हणा, याचे सगळे लोक इथे राहतात. आणि त्याचा भरभरून फायदा आमच्या भाग्यश्रीताई योजनेची जेव्हा लागू होईल तेव्हा आमचे समाजवादी तुमच्याकडे चालू करतील. आणि त्याचं प्रूफ म्हणून आपण कशामध्ये बसतो. आज खूप काही आलेलं आहे. बजेटमध्ये तुमच्याकडे खूप काही महिलांना दिलेलं आहे भरभरून. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिलाही आपल्या काळात उभं राहावं, सक्षम राहावे, दादाचे स्वप्न आहे. एवढं
त्यांनी माहिती दिलेली आहे आणि तुम्ही योग्य ठिकाणी आलात आज या ठिकाणी तुम्हाला आरोग्याविषयी पण माहिती मिळाली आणि जे आहे पुढच्या ज्या घरामध्ये आहे त्याच्याविषयी पण तुम्हाला अधिक माहिती सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण लेडीज वर्ग आहे आपण आज इथे कशासाठी जमलेला आहे आपण हळदी कुंकवासाठी बरोबर. हळदी कुंकू हा कसं सुवासिक देवाणघेवाणसाठी हा प्रोग्राम आहे. तर खूप सुंदर पद्धतीने हा प्रोग्राम झाला आहे. या सगळ्या मॅडमसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आपण लेडीज आपण सगळ्यांना खाऊ घालतो आणि आपण काय करतो मात्र आपण शिळं बघतो आणि फ्रीज मध्ये काही उरलंय का ते बघतो की नाही आपण आधी. मग ते आपण शिळं जे खातो त्याला आपल्याला खरंच घटक मिळतात का? एवढे घटक नाही मिळत ना. आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात तर ती पण मुलं काय करतात जेवण करतात. हे नारी क्रिया आता जे आपण शिळ अन्न खातोय आपण घरच्यांना ताजं ताजं देतोय पहिली गोष्ट. पण आपण काय करतोय लेडीज आपण शिळ खाऊन आपल्याला त्याच्यातून काय मिळतंय काहीच नाही. पिरियड संदर्भात मुलींना वेळेवर का नाही येते. आता हे नारी क्रिया आपण कोण घेऊ शकतो. धर्म येत नसेल किंवा मुलीचं पोट दुखत असेल किंवा अशी भरपूर समस्या हे जर जरी घेतला चहाच्या वेळेला तरी पाण्यातून घेतलं तरी काही हरकत नाही. हे सगळे जे आपल्या शरीराचे जे घटक असतात ते सगळे. दुसरी गोष्ट पिरियड होतो मी तुमचे फक्त 10 मिनिटं घरामध्ये भरपूर लहान मुलं असतात. आता मुलं काय खातात चॉकलेट खातात बिस्किट खातात याच्यातून काय मिळतं. आता सगळे मुलं जेवतात ताटामध्ये काय आहे हे नाही माहिती. त्यांना मोबाईल बरोबर आहे मोबाईल शिक्षितपणा करतात हे करतात. हे आपलं पिरियड तत्व आहे. जसं हॉर्लिक्स वगैरे असतात ना त्याच्यामध्ये फक्त चॉकलेट असतं. त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या वनस्पतीचे घटक असतात. हे मुलांना बुद्धी वाढतं शक्ती वाढते सगळ्या गोष्टी हे मुलांना त्याच्यातून मिळून जातात. असं होतं की काही ऐकलं होतं का पूर्वी बघा लोक विहिरीचं पाणी प्यायचे झऱ्याचं पाणी प्यायचे बरोबर. आप जो थोड़ी ओके अरे आम्ही सगळ्या भाग्यश्री ताई आहे, शोभा ताई आहे, सगळ्यांना बताओ. अरे
हमारे में गए भी सांस ही में साड़ी वंदना काळे यार ए फाइल निकालो थोड़ा ओके ओके एक शाबाश फरदान बाजू से राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा विजय असो अजीत दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकच वादा अजीत दादा एकच वादा अजीत दादा लोक मला समान लोक दादा लोक गेले आज इथे आदरणीय रुपालीताई चाकणकर यांनी सांगितलेला पूर्णांगिनीचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम आमच्या क्षमाबाई बाजी यांचे कौतुक करावं तितकं कमी आहे आणि त्यांना याच्याबद्दल अभिनंदन करतो. असेच कार्यक्रम राबवत राहो आणि पक्षाच्या उंच पातळीवर नेण्यासाठी तुम्ही सगळे वार्डातले सगळ्या महिला तिच्या मागे उभ्या आहेत. तर आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते.
बोला. नमस्कार, मी भाग्यश्री राजपूत, शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा. आज मध्य विधानसभामध्ये आमच्या शमा परवेज ह्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आज इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे इतका सुंदर आणि इतक्या छान व्यवस्थितपणे राबवलाय की त्यामध्ये सर्व भगिनींना एकत्र करून पूर्वांगणीचा सन्मान केलाय, सुवासिनींचा सन्मान केलाय आणि ज्या आपण आतापर्यंत इतिहास बघितला की हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये काही मुस्लिम वर्ग येत नाही, पण आज ताईंमुळे बाजीमुळे त्याही महिला आमच्यामध्ये सामील झाल्यात. आज खऱ्या अर्थाने हळदी कुंकूचा कार्यक्रम हा संक्रांतीचा कार्यक्रम आणि सर्व सुवासिनींचा कार्यक्रम म्हणून आज जो नियोजन केलंय त्याबद्दल मध्य विधानसभेच्या शमा परवेज यांचं मी अभिनंदन करते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे असेच नेहमी कार्य होत राहील आणि पक्ष संघटन वाढत राहील हीच मी पक्षाला व सर्व महिलांना आवाहन करते. बराबर है. ओके. मैं शमा परवेज मध्य विधानसभा अध्यक्ष औरंगाबाद शहर राष्ट्रवादी कांग्रेस अजीतदादा गटाशी. मैंने मेरे महल्ले में से जय भीम नगर टाउन हॉल जय भीम नगर मेरे एक बोलने पर मेरे जितने भी मेरे लेडीज थे यहाँ पर पूरे महल्ले के लोग मेरे एक बोलने पर आए और ये जो कार्यक्रम हमने लिए ये और बहुत सारे लोगों ने मेरे को चाह के मेरे बोलने पर वो लोग आए. मतलब ये नहीं हुआ कि अपने इसका कार्यक्रम तीड़ गुड़ का कार्यक्रम मेरे साथ सब मिलकर आए. मैं शुक्रगुजार हूँ कि मेरे बोलने पर मेरे मुस्लिम लेडीज भी आए ये कार्यक्रम में और मेरे सब जितने दूसरे लेडीज भी है वो भी मेरे बोलने पर आए. मैं सबका तहे दिल से शुक्र अदा करती हूँ और मैं ये चाहती हूँ कि मेरे गली से जो वार्ड नंबर 31 है तो बस जो भी काम रहेगा ये लोग आधी रात को बोलना मेरे को कि शमा भाई हमारे को ये काम की जरूरत है तो इंशाल्लाह मैं उनके पीछे है. और जो जब भी बोलेंगे मेरे पास बचत घाट है, मेरे पास कामगार के फैला आते हैं उनको बर्तन दिलाने का काम करी, पेठे का काम करी. मैंने बचत घाट के माध्यम से ये लोगों को मैंने पैसे दिले, बहुत सारे लोगों की मैंने मदद करी. और मैं चाहूंगी अगर नगर सेविका का या अगर टिकट अगर राष्ट्रवादी को छूटे तो मैं चाहूंगी मेरे को टिकट मिलना चाहिए. और मैं ये गवाही देती हूँ कि मैं ये आसिफे कॉलोनी से जय भीम नगर से मैं जीत के लेकर आऊंगी राष्ट्रवादी से. इतनी मेरी ताकत है, मैं बराबर जीत के लेकर आऊंगी. शुक्रिया.